नमस्कार. दुःखद बातमी आहे. नागपूरचे माजी खासदार, राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे आज आपल्यात राहिलेले नाहीत. नागपुरातल्या खामला येथील त्यांच्या निवासस्थानी आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. दत्ता मेघे हे 89 वर्षांचे होते. दत्ता मेघे विदर्भाचं राजकारण, विदर्भाचं समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र या साऱ्या क्षेत्रात गेल्या 50 वर्षापासून आपला दबदबा निर्माण करून होते. आज ते आपल्यात राहिलेले नाहीत. दत्ता मेघे 4 वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. 4 वेळा राज्याचे मंत्री होते. विदर्भाचं वेगळं राज्य झालं पाहिजे या विचाराचे दत्ता मेघे होते. विकासासाठी, विदर्भाच्या विकासासाठी तळमळ ठेवणारा हा नेता आज आपल्यात राहिलेला नाही. त्यांच्या मागे 2 पुत्र आणि अनेक मोठा परिवार आहे. आज रात्री अचानक त्यांचं निधन झालं आणि दत्ता भाऊंचे चाहते शोकसागरात बुडाले. दत्ता मेघेंना पक्ष हा प्रॉब्लेम नव्हता. दत्ता मेघे हाच मुळात पक्ष होता. दत्ता मेघे सुरुवातीला शरद पवारांसोबत होते, नंतर भाजपसोबत म्हणजे नितीन गडकरींसोबत आले. मेडिकल कॉलेज, शाळा, शिक्षण संस्था अशा विविध क्षेत्रात दत्ता भाऊंनी आपलं काम केलं आणि आपली छाप दाखवली. त्यामुळे नागपूर म्हणजे विदर्भातून 4 वेळा लोकसभेवर निवडून गेलेला हा पहिला एकमेव माणूस आहे. दत्ता मेघे जिथे उभे राहायचे तिथे पक्ष गळून पडायचा. दत्ता मेघे मृदुभाषी, सर्वसमावेशक, समोरचा माणूस विरोधी असेल तरी त्याचा विचार ऐकून घेणारा अशा विचाराचा हा नेता होता. सध्याचे राजकारण पाहिलं तर दत्ता भाऊच्या जाण्याची पोकळी जाणवते. दत्ता भाऊंना श्रद्धांजली.